पुणे कॉर्पोरेशन हा रस्ता आहे ना रोकडे इकडे या जरा हे जरा बाकीचे थांबा रोकडे मला सांगतील त्याच्याकडे ऐकतो हा रस्ता 6 मीटरचा आहे मी आता एक जुन्या रस्त्याने आलो अमराईतल्या इतकी अतिक्रमण केली गाडी लावली कशाला वेळ नाही तुम्ही अजिबात फार लाड करायला लागले आता हे सगळं निघणार हे इथपर्यंत येणार हे एकूण जागा 30 तो पलीकडचा 5 मीटरचा रस्ता तो रस्त्याला तुम्ही सेविंगमधनं काम सुरू करा नवीन टाका आणि ते काम तिथं सुरू करा ते पाडलं का कुठे टेलर कुठे मला एक सांगा आता मी गावडे त्याचं काम कधी त्याच्यामध्ये ते अहो ते टेलरचं काम कधी सुरू करणार नाही मग आता त्यांना रोकडे ते 1.5 गुंठा जागा बघून द्या त्या आठवड्यांच्यात पण जाऊ नका आणि इकडच्यांच्यात पण जाऊ नका मागचं तर आहे त्याच्यात 2 प्रॉब्लेम आहेत एक चुलत भाऊ आणि ते चुलत भाऊ हां त्याच्यामुळं 2 त्याच्यामध्ये तुम्हाला काही घालावं लागेल मी सकाळी तुम्ही सगळं हो म्हटलं ना आता काय करणार आहे ज्यात ते तर तो कुठे सकाळी बोलले जमा गेला तो दुकानात नाही बरोबर आहे मी त्यांना हे तुमचं बेकायदेशीर नाही का तरी रिझर्वेशन आहे इथं गार्डनचं रिझर्वेशन आहे त्याच्यावर ज्यावेळेस गार्डनचं रिझर्वेशन असतं तिथं तुम्हाला बांधकाम करून ते तुमच्या मालकीचं होतच नाही ते बेकायदेशीर असतं त्या बदल्यात तुम्हाला सरकारनी म्हणण्यापेक्षा नगरपालिकेने तिथं जागा दिली 1.5 गुंठे जागा ती तुमच्या मालकीची होणार आता इथं तुमच्या मालकीची जागा किती आहे 1 गुंठा 1 गुंठ्याच्या बदल्यात आम्ही 1.5 गुंठे जागा तुमच्या मालकीची करून देतो आणि ते करत असताना मी 1000 स्क्वेअर फीटचं ना 1000 स्क्वेअर फीटचं ते मी बांधून देणार ते काही सरकार नाही बांधून देणार तर ते काहीतरी 4 का किती खोल्या 4 खोल्या 2 BHK किचन आता तुमचा काय व्यवसाय इथं का तिकडं पुढे नाही मग तुम्ही मगाशी माझं यांचं येताना गाडीत बोलणं झालं मी ग्राउंड फ्लोअरला ज्या काही खोल्या काढणार आहे त्याच्यात एक गाळा इथल्याला ते पाहिजे होता मी म्हटलं ठीक आहे वर कॉलम काढतो मी 8 फुटाचे ते 8 फुटाचे कॉलम काढल्यावर तुमचा बाकीचा खर्च तुम्ही दोघांनी मिळून करा म्हणजे एक खालच्याला होईल एक वरच्याला होईल साहेब याच्यात तर काहीच मिळणार नाही मी आपलं काहीतरी करायला जातोय की तुम्ही हातपाय पसरायला लागलाय या मग मी सांगितलं ना की त्याच्या अलीकडे रस्ता करतोय 5 मीटरचा तर ताई उभ्या आहेत त्या बिल्डिंगला लागून असा रस्ता तुमच्या घराच्या शेजारनं पलीकडं आमच्या आठवड्यांची प्रॉपर्टी आहे त्याच्यातनं ते आमचा अमराईतला बंगला आहे त्याच्या यादवाचा बंगला आणि कदमाचा बंगला असा तो रस्ता आहे त्या रस्त्याला डायरेक्ट जोडणार म्हणजे तो 5 मीटरचा रस्ता हा 6 मीटरचा रस्ता हा किती मीटरचा रोकडे हा 12 मीटर हा रस्ता आपल्याला थेट प्रशासकीय बिल्डिंगपर्यंत घेऊन जायचं त्याला मी आता पैसे नसले तर पैसे टाकतो हा मग तो रुंद चांगला करायचा कुठे अतिक्रमण केले एका बाजूला तर तुम्हाला पोस्ट ऑफिसच आहे ते ट्रान्सफर काय आपण नाळेला सांगू ना नाळेला सांगून ते करून घेऊ म्हणजे ह्या प्रॉपर्टीच्या 4ही बाजूला रस्ते होतील निम्मा भाग आमच्या दत्त मंदिराला राहील आणि निम्मा भाग आमच्या तरुण मंडळ काय गणपतीचं आहे ते त्याला राहील सकाळी आमची तीच चर्चा झाली कारण हे बांधायला पण मला 15-16 लाख रुपये मला खर्च करावे लागले आणि वरचे यांनी कॉलम काढून दिले तर त्याचा खर्च मग तुम्हाला काहीतरी
12 लाख होईल. नाही तर मग 500 दोन मी त्यांना विचारा. तसं तुमचं करायचं खाली 500 आणि वर 500 लागलं तर बघायचं शॉप पाहिजे तर खाली नाही मग असं करायचं का, खाली 500 550 स्क्वेअर फीटचं, वर 500 550 स्क्वेअर फीटचं, 1100 स्क्वेअर फीटचं होईल. खाली एक 1 BHK 1 BHK वर 1 आणि वर 1 BHK होईल. संडास वेगळं, बाथरूम वेगळं, टॉयलेट वेगळं, अशा पद्धतीने. समजलं ते चालेल. ते सकाळचं हा नाही सकाळ हातवरला सांगा ते मग असं काय ते आता किती मुलं हा हे टेलरिंग करते. हा दोघं हे टेलरिंग नाही. मग ताई मगाशी काय ते तुमचे 2 नंबर कदाचित असेल. ते म्हणले की बाबा आम्ही 1000चं म्हणत होतो पण तेव्हा ते तुम्ही इथं राहत नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणजे तुमचा पुतण्या हा असं तुमच्या धाकट्या मुलांनी सांगितलं. माझी पण आई म्हातारीच आहे. तर ते आता 500 म्हणजे 500 550 मध्ये व्यवस्थितपणे 1 BHKचं होईल. आणि तुम्हाला अजून मी एक प्रस्ताव देतो. त्याच्यात ॲडिशनलची एक खोली वाढवायची झालं तर त्या खोलीची काय किंमत होईल ते तुम्हाला सांगतील. तुम्ही ती स्वतः जर पाहिजे असेल तर तुम्हाला 4 रूम खाली होती. मी 1000 स्क्वेअर फीटचेच पैसे देणार, म्हणजे मी 16 लाख रुपये यांना देणार. आणि बाकीचे जे एका खोलीचे काय कदाचित 3-4 लाख होतील. तेवढंच म्हणजे 3-4 लाख तुम्हाला खर्च येईल. 3-4 लाख ते करायचा नाही करायचा तो तुमचा अधिकार आहे. पण माझं काम उद्याच्याला मी ते उद्या म्हणजे परवा सुरू करतो. आता हे जो प्लॅन तुम्हाला चला बाकी साईडला का हरिदा कुंकुम सकल सौभाग्य द्रव्यम समर्पयामि नानाबलिम द्रव्यम समर्पयामि वस्त्रार्थे अलंकरणार्थे अक्षदान समर्पयामि. ओम वरवसादित्य विनायक महागणपति नमः. फलेन फलित्रं त्रोलक्ष्यमजुरात् माधवलपदानेन तप्लाश्चमनरतानारि केवलं समर्पयामि. श्रीफलं समर्पयामि. सपुष्पं समर्पयामि. तुला आधीच सांगतो हे मी या सगळ्या जे पूर्वी बघत होते त्यांना बघायला देणार आहे. त्याच्यात पुन्हा वाद घालू नका. माझी सगळ्यांना नाही झाडलोट करणं, इथं स्वच्छता ठेवणं, त्याच्यात पुन्हा गैरसमज करू नका. कारण करताना मी एकदम चांगलं करणार आहे. ते वाचायचं. दत्त महाराजांचा दिगंबरा हे थोडं बाजूला काय करा आता ह्याचा काय ते
प्लॅन करायला सांगा आपल्या ह्याला दत्ताची मूर्ती मोबाईल मोबाईल आम्ही काय 22 तारखेला त्या सगळ्याला आदत टिकवायची, परंतु जे बहुद्देशीय सभागृहातच येत असेल तर ते झाड मात्र आपल्याला काढायचं. पण त्यामध्ये जांभळाचं झाड तर आपल्याला टिकवायचं. आणि मग ह्या बाजूला तोंड करून नवग्रह मंदिर आणि स्वामी समर्थ मंदिर, आणि तिकडच्या बाजूला पूर्वेकडे तोंड करून वेगळं तर मंडप वेगळा, ते गणपती मंदिर अशा गणपती मंदिर त्याचे त्यांचंही गणपती मंदिर ही लोक थोडं मागे ना सगळ्यांनी ही लोक करतील. आणि कंपाऊंड आणि बहुद्देशीय सभागृह ते आपलं आपण करायचं. थोडं मागे भाई तू काय सांगितलं ना सकाळी माझं बोलणं झालं ना त्याचं. मेडिकल ऑफिसर